कोल्हापूरमधील शिवाजी युनिव्हर्सिटीच्या मुलीच्या वसतिगृहात पुन्हा एकदा आत्महत्येची घटना घडली आहे. अवघ्या काही महिन्यापूर्वीच एका विद्यार्थिनीने अशाच प्रकारे जीवन संपवल्याची घटना ताजी असताना आता पुन्हा एकदा घडलेली आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण विद्यापीठ परिसरात खळबळ उडाली आहे. शुक्रवारी 21 मार्च रोजी रात्री ही घटना उघडकीस आली. इशिता मधुसूदन सावंत, वय 23, मूळची गोवा येथील, ही एम.ए. मानसशास्त्र तृतीय वर्षात शिक्षण घेत होती. शिक्षणासाठी घरापासून दूर राहणारी ही विद्यार्थिनी अचानक इतक्या टोकाचा निर्णय का घेते, हा प्रश्न आता सर्वांनाच अस्वस्थ करत आहे. इशिता ही वसतिगृहातील खोली क्रमांक 30 मध्ये तिच्या 4 मैत्रिणीसोबत राहत होती. मात्र गुढीपाडवीच्या सुट्टीमुळे तिच्या मैत्रिणी परगावी गेल्या होत्या आणि शुक्रवारी दिवसभर ती खोलीत एकटीच होती. रात्री सुमारे 11 वाजायच्या सुमारास वसतिगृहाच्या वॉर्डन शीला यशवंत सोनवणे या नेहमीप्रमाणे तपासणी करत होत्या. त्यावेळी इशिताच्या खोलीचा दरवाजा आतून बंद असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी दरवाजा ठोठावला, आवाज दिला, दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण आतून कोणताही प्रतिक्रिया मिळाली नाही. यानंतर काही विद्यार्थिनींनी खिडकीतून आत डोकावून पाहिलं आणि जे दृश्य दिसलं ते पाहून सगळ्यांनाच पायाखालची जमीन सरकली. इशिताने छताच्या पंख्याला हुकाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतल्याचं दिसलं. ही बाब लक्षात येताच तातडीनं दरवाजा उघडण्यात आला आणि वॉर्डन तसंच कर्मचाऱ्यांनी तिला खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. बेशुद्ध अवस्थेत तिला तात्काळ कोल्हापूर येथील CPR शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं. या घटनेची नोंद राजारामपुरी पोलीस ठाण्यात येथे दाखल करण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. पोलिसांनी खोलीतील परिस्थिती, उपलब्ध पुरावे आणि इतर बाबींची तपासणी केली आहे. विशेष म्हणजे तपासादरम्यान इशिताच्या खोलीतून एक चिठ्ठीही सापडली. त्या चिठ्ठीत "मिस यू डॅडी, मम्मी, मला माफ करा" असं शेवटचे शब्द लिहिले असल्याचं समोर आलं आहे. त्यासोबतच तिने स्वतःची जन्मतारीखही लिहिल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. या चिठ्ठीमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले असून तिच्या मोबाईल कॉल हिस्ट्री, मेसेज आणि इतर बाबींचाही तपास केला जात आहे. गेल्या वर्षभरात शिवाजी विद्यापीठात विद्यार्थिनीने आत्महत्या करण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी MSc विभागातील एका विद्यार्थिनीने देखील अशाच प्रकारे गळफास घेऊन जीवन संपवलं होतं. त्यामुळे विद्यार्थिनींच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शिक्षणाचा ताण, स्पर्धा, एकटेपणा, कौटुंबिक, वैयक्तिक समस्या अशा अनेक कारणांमुळे काही विद्यार्थी मानसिकदृष्ट्या खचत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. या घटनेनंतर विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज व्यक्त केली आहे. समुपदेशन केंद्राची सुविधा उपलब्ध असल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलं असून विद्यार्थ्यांनी अडचणी असल्यास तज्ज्ञांशी संवाद साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे. वसतिगृहातील नियमित तपासणी आणि कडक करण्याबरोबरच विद्यार्थ्यांशी संवाद वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही घटना केवळ एका कुटुंबासाठी नाही, तर संपूर्ण समाजासाठी धक्कादायक आहे. कारण शिक्षणासाठी घरापासून दूर राहणारे हजारो विद्यार्थी मनातील ताण, भीती आणि एकटेपणा समजून घेणं आज अत्यंत गरजेचं बनलं आहे. आता या प्रकरणाचा पुढे काय वळण घेतो आणि यामागील नेमकं कारण काय समोर येतं याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. तर मंडळी, या घटनेबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करून जा.